नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. एप्रिलमध्ये अमरावतीचे टेक ऑफ, अकोल्याला मात्र गाजर. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अकोलेकरांना चॉकलेट. जड वाहतुकीबरोबर रेल्वे मालधक्का कायमचा बंद करा. अकोट फाईल उड्डाणपुलावरील ट्रॅफिक जॅम थांबवा. मूर्ख संमेलनाने दिले अनेक कलाकारांना व्यासपीठ. धुळवडीच्या दिवशी अनेकांचे मनातले ओठावर. चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेला लागली आग. आगीचे नेमके कारण शोधण्याची गरज. नुकसान किती प्रश्नच. महावितरणची 3 जिल्ह्यात 250 कोटींची थकबाकी. अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, ग्राहकांचे कनेक्शन पिढी. आता सविस्तर बातम्या. राजकीय इच्छाशक्ती व दबाव कमी पडल्याने अकोल्यातील शिवनी विमानतळाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. भाजपाचे खासदार आमदार यांचे मुंबईत आणि दिल्लीत वजन पडत नसल्याने अमरावती विमानतळ टेक ऑफ घेणार असल्याचे चित्र आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या चमूकडून बेलोरा विमानतळाची पाहणी केली. एप्रिलपासून विमानाचे टेक ऑफ होणार असून अमरावती मुंबई 72 ATR विमानसेवेचा अमरावतीकरांना लाभ मिळेल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दशकांपासून अकोलेकर ज्यांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत अशा अकोला विमानतळाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महायुती सरकारने वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजप आमदार व खासदारांचा दबाव मुंबईत आणि दिल्लीत पडत नसल्याची चर्चा राजकीय तसेच व्यापारी वर्गात आहे. अकोल्यात 1943 मध्ये उभारलेले ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळ आज मी 30 धावपट्टीच्या असा विस्तार का टळला याचे उत्तर भाजप नेत्यांना द्यावे लागणार आहे. शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक 22.24 हेक्टर जमिनीसाठी 2022 ते 2023च्या रेडी रेकनरनुसार 165 कोटी लागणार आहेत, पण ते देण्यास राज्य सरकार इच्छुक नसल्याचे चित्र आहे. शहरातील अकोट फैल रेल्वे उड्डाणपूल वाहनधारकांची दैनंदिन मोठी अडचण होत आहे. दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनांना मोठी कोंडी होत असल्याने वाहनधारक व नागरिक प्रचंड मानसिक त्रास सहन करत आहेत. शहरातील रेल्वे मालधक्का बंद करण्याची गरज असून शहरात अकोट फाईल भागात होणारी रोजची अडचण सुटत नाही. त्याचबरोबर शहरात जड वाहतुकीचा जो निर्धारित कालावधी निश्चित केला आहे त्या वेळेत व्यतिरिक्त इतर वेळी जड वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. रेल्वे उड्डाणपुलावरून अकोट तसेच घुसर, आपातापा, मैसांग व अमरावती या जिल्हा मार्गाला सदर रस्ता जातो. तसेच अकोट महामार्गावरील गांधीग्राम, चोहट्टा बाजार, देवरी आदी मोठी गावे लागत असून अकोटवरून सुद्धा अमरावती जिल्ह्याला हा रस्ता मेळघाटातून जातो. त्यामुळे वाहनधारकांनी दैनंदिन मोठी वर्दळ अकोट फैल रेल्वे उड्डाणपूल मार्गावरून राहते. कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देण्यात यावा जेणेकरून तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल आणि वाहनधारक व नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. अकोट फैल रेल्वे उड्डाणपुलावर दैनंदिन वाहनधारकांचा मोठी ट्रॅफिक जाम असल्याने वाहनधारक व परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा व अकोट फैल पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा प्रचंड मनस्ताप वाहनधारकांना व नागरिकांना होत आहे. जरासा नुरानी हो जाय या पद्धतीने लहान मोठ्यांनी अकोला जिल्ह्यात होळी व रंगपंचमी उत्साहाने साजरी केली. मराठी हिंदीची होळी वरील गीते साथीला होती. या भागात वातावरण खूप तापत असले तरी रंग, अबीर गुलाल उडवण्यात कुठेतरी कमतरता जाणवली नाही. अकोला जिल्ह्यात रंगपंचमीचा उत्सव सगळीकडे साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील पुंडा या गावामध्ये लहान मुलांनी प्रतिकात्मक यंत्रयात्रा काढत ढोल ताशांच्या गजरात रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमी हा रंगाचा उत्सव असून सर्वांना एकत्रित करणारा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात रंगपंचमीचा उत्सव प्रत्येक ठिकाणी साजरा करण्यात येतो. ग्रामीण भागात धुळवड रंगपंचमीला सुरुवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. यावेळी एकमेकांवर रंग उधळून त्यांनी आनंद व्यक्त केला.
गल्लोगल्लीतील युवक एकत्र येऊन गल्लीच्या कोपऱ्यावर रंगाची उधळण करण्यात दंग झाली होती। यासह अनेक युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगाची उधळण करीत महिला व युवतींचाही सहभाग होता। हलगीच्या तालावर रंग उधळताना नाचण्याचाही आनंद लुटण्यात आला होता। अकोला अकोट शहरात धुळवडीच्या रात्री मूर्ख संमेलनाचा हास्य कल्लोळ करत संध्याकाळ आनंदात घालवली। अतिशय महत्त्वाचे कार्यालय असलेल्या बँकेत आज सकाळी आग लागली। त्यामुळे चांदूर रेल्वे परिसरात स्थानिकांनी मोठी चिंता व्यक्त केली। आग कशामुळे लागली असा प्रश्न सर्वांना पडत होता, तर सेंट्रल बँकेत आगीचे नेमके कारण काय अशी विचारणा सुरू झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला आग लागली। बँक सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे बँकेला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आग लागताच सर्व कर्मचारी घाबरून बँकेच्या बाहेर पळाले, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। आगीमध्ये कॉम्प्युटर दस्तावेज जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले। आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पुढील चौकशी सुरू आहे। महागाईची झळ सर्वसामान्यांवर बसत असताना आता दुधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ झाली आहे। बुधवारी दुधाच्या दरात वाढ करण्याबाबत मुंबई आणि पुण्यात निर्णय झाला। त्याचा फटका आता दुधासाठी दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून असलेल्या अकोल्याला बसणार आहे। दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे आता तुम्हाला गाईचे आणि म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी अतिरिक्त किंमत मोजावी लागणार आहे। सध्या गाईच्या दुधाची किंमत 54 ते 56 रुपये आहे। नवीन दरवाढीनुसार आता 1 लिटर दुधाची किंमत 56 ते 58 रुपये होईल। सध्या 1 लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 70 ते 72 रुपयांच्या दरम्यान आहे। नवीन दरवाढीनुसार म्हशीच्या दुधाची किंमत 72 ते 74 रुपये होईल। दुधाचे दर वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांचे भावही वाढू शकतात। शहरात ग्रामीण भागातून येणारे दूध व्यावसायिक देखील या दरवाढीनंतर दुधाचे दर वाढवणार असल्याचे चित्र आहे। 1 एप्रिल पासून नव्या दराने ग्राहकांना दुधाचे पैसे मोजावे लागतील। त्यात उन्हाळ्यात दूध नासण्याचा फटका ग्राहकांना बसण्याची भीती कायम आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहराच्या हवा प्रदूषणाच्या पातळीवर दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। यात आणखी वाढ होऊन अकोला शहरात एअर क्वालिटी इंडेक्स घसरण्याचे चित्र होते। प्रदूषणाच्या बाबतीत अकोला शहरात दूषित वायूने उच्चांक गाठला असून सातत्याने शहराच्या हवेच्या गुणवत्तेचा सतर्क खालावणे हे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते। अकोला शहरात प्रदूषणाचा उच्चांक गाठला आहे। गेल्या 6 महिन्यापासून अकोला शहराच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावत आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी सुस्त बसले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून शहराची हवा प्रदूषित होत असून त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होण्याचा दाट शक्यता आहे। हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील हवा हानिकारक पातळीवर प्रदूषित होत आहे। प्रदूषित हवेत जास्त काळ राहिल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। प्रामुख्याने त्वचेचे आजार, श्वसनाचे विकार असे विविध आजार उद्भवतात। त्यामुळे हवेचे प्रदूषण हे मानवी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असून ते रोखण्यासाठी तातडीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ खालावली आहे। अकोला शहरात मोठे उद्योग, कारखाने नसले तरी गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या वायू प्रदूषणामुळे प्रदूषित शहरात अकोल्याची गणना होत आहे। शहरात वाढते काँक्रिटीकरण, बांधकाम, वाहनांची वाढती संख्या, वृक्षांची अत्यल्प संख्या, वृक्षारोपणाचा अभाव आदीमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची भीती व्यक्त होत आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्मार्ट कंपनीला साफसफाईचा ठेका देण्यात आला आहे। कंपनीने नेमलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कमी पगार देऊन त्यांचे शोषण होत असल्याचा आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला आहे।
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीला साफसफाईचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीने नेमलेल्या सफाई कामगारांना कमी पगार देऊन त्यांचे शोषण होत असल्याचा आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनी विरोधात तक्रार करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षक पगार न देता नोकरीवरून काढण्याची धमकी देतात आणि कंपनीत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून गरजेपेक्षा जास्त साफसफाईचे काम करून घेतले जाते. त्यामुळे अनेक कर्मचारी नोकरी सोडून पळून जात आहेत. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित कंपनी प्रशासनाकडून घेते, पण जेव्हा काम सोडलेला कर्मचारी आपला पगार मागायला येतो तेव्हा स्मार्ट कंपनीचे अधिकारी पगार देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विवेक मर्दाने 3 महिन्यापासून स्वीपरचं पेमेंट झालेलं नाही आहे. म्हणजे पगार मिळाले नाही का तुम्हाला? नाही. आणि तुम्ही काम किती दिवसापासून करता इथं? आम्हाला 3 महिने होत आले. 3 महिने. तर मग पगारीबाबत तुम्ही विचारणा नाही केली का? ते 4-5 तारीख सांगून राहिले. बरं, किती महिन्यापासून नाही झालं पेमेंट? 3 महिने झाले. बरं, तुम्हाला हँड ग्लोव्ज आणि मास्क दिले नाही का? हे तुम्ही स्वच्छतेचं काम करतात? आहेत ते सुपरले. हां हां. बरं. तसे तर 15,000 रुपये पेमेंट आहे. ते 12,000 रुपये देऊन राहिले. कोण? सुपरवायझर स्मार्ट कंपनीचे. हां. बरं, तसं गव्हर्नमेंटच्या रूलनुसार किती पगार आहे? तसं तर 15,000 रुपये. आणि तुम्हाला किती मिळते? आम्हाला 12,000. दर महिन्याला मिळते का पेमेंट? नाही. वेळेवर नाही मिळत? नाही. बरं. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दहाकता वाढली असून नागरिक हैराण झाले आहे. अकोला शहरातील तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसतात. अकोला शहरासह जिल्ह्यात सध्याचे तापमान 41.5 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. अकोला जिल्ह्यात सततची होत असलेली जंगलतोड तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेले काँक्रिटीकरण याचा विपरीत परिणाम नागरिकांना ऐन उन्हाळ्यात नागरिकांना सोसावा लागत आहे. मार्च महिन्यात पारा वाढला आहे. येणाऱ्या काळात उन्हाचा पारा यापेक्षा जास्त राहणार असून नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी असे आवाहन अकोला तसेच नागपूर हवामान विभागाने केले आहे. एप्रिल आणि मे हे 2 महिने अति उष्ण तापमान असलेले असतात आणि पुढे कशी परिस्थिती राहील याची चुणूक आतापासूनच दिसून येत आहे. भर उन्हात कामे करताना काळजी घ्यावी या बाबतीत नागरिकांनी दक्ष राहणे केव्हाही चांगले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जुन्या वाहनांवर लावण्याचा आग्रह धरला जात आहे, पण याकडे अकोलेकरांनी पाठ फिरवली असून केवळ 1250 वाहनांनी नवी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावली असून इतरांना मात्र त्या नंबर प्लेटची किंमत पाहता टाळाटाळ सुरू केली आहे. शहरात 1138 वाहनांना HSRP नंबर प्लेट लागल्या आहेत तर हजारो वाहने प्रतीक्षेत आहेत. HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईनच्या भानगडीसह कारणांमुळे वाहनधारकांनी या नोंदणीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक केली आहे. 31 मार्च पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बदलणे गरजेचे आहे. तसे न केल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. जिल्ह्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटकरिता एकूण 14 पुरवठादार नेमण्यात आले आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनांवर लावणे आवश्यक असताना त्या नंबर प्लेटसाठी होणारी वसुली अनेकांना खर्चित वाटत असल्याने त्याकडे वाहनधारकांनी दुर्लक्ष केले आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात 250 कोटीपेक्षा अधिकची थकबाकी असून ही कोणामुळे असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे महावितरणचे 3000 ग्राहकांचे कनेक्शन पीडी करत वीज पुरवठा खंडित केला आहे. अकोला परिमंडळांतर्गत 264 कोटी रुपयांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. महावितरणाच्या मोहिमेत वीज बिल भरणाऱ्या प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील 3283 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिमंडळांतर्गत विविध वर्गवारीतील सुमारे 15 लाख ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. तथापि फेब्रुवारी अखेर कृषी ग्राहक, पाणी पुरवठा व पथदिव्यांचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे 264 कोटी रुपये वीज बिलाचे थकल्यामुळे महावितरणपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.
ही थकबाकी कोणामुळे निर्माण झाली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला जिल्ह्यातील 88 कोटी, बुलढाणा जिल्ह्यातील 129 कोटी, वाशिम जिल्ह्यात 47 कोटी वसूल होणे अपेक्षित आहे. कोट्यवधीच्या थकबाकी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही असा प्रश्न यानिमित्त चर्चेत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. एप्रिलमध्ये अमरावतीचे टेक ऑफ, अकोल्याला मात्र गाजर. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अकोलेकरांना चॉकलेट. जड वाहतुकीबरोबर रेल्वे मालधक्का कायमचा बंद करा. अकोट फाईल उड्डाणपुलावरील ट्रॅफिक जॅम थांबवा. मूर्ख संमेलनाने दिले अनेक कलाकारांना व्यासपीठ. धुळवडीच्या दिवशी अनेकांचे मनातले ओठावर. चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेला लागली आग. आगीचे नेमके कारण शोधण्याची गरज. नुकसान किती प्रश्नच. महावितरणची 3 जिल्ह्यात 250 कोटींची थकबाकी. अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, ग्राहकांचे कनेक्शन पिढी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.